म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याच्या दिल्या सूचना। जत तालुक्यात सध्या तीव्र उन्हाळा आणि वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होतीये। अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्यानं आज जत इथं खासदार विशाल पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी शेतकऱ्यांकडून आलेल्या विविध तक्रारी ऐकून घेत त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। बैठकीदरम्यान दोड्डा नाला परिसरात अद्याप म्हैसाळ योजनेचं पाणी पोहोचले नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी मांडली। तसेच उमदी भागातील विठ्ठलवाडी उमदीपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच पाणी पुरवठा बंद करण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेवटच्या टोकावरील गावांना व शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्यानं मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असून प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर खासदार विशालदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये असं सांगितले। पाणी वितरण करताना नियोजनबद्ध पद्धतीनं शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार पाडावी। तसेच ज्या भागामध्ये पाणी पोहोचलं नाही त्या भागांना प्राधान्य देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी खासदार पाटील यांनी सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं आवश्यक असल्याचं सांगितले। भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक विहिरी आणि बोर कोरड्या पडण्याच्या स्थितीत आहेत। त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चाललाय। अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचं पाणी हेच शेतकऱ्यांसाठी मोठे आधार ठरत असल्यानं पाणी वितरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पाण्याअभावी द्राक्ष, ऊस, भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं सांगितले। अनेक ठिकाणी जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनानं तातडीनं योग्य नियोजन करून नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत लाभ क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। पाणी वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून शेवटच्या घटकांपर्यंत पाणी पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले। या बैठकीस प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी गडदे, अजिंक्य जाधव यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।